नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंढरी गावाजवळ धक्कादायक घटना उघडकीस आली। मृत तरुणाची ओळख गौरव पनवेलकर अशी झाली आहे। ते तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य होते। मिळालेल्या माहितीनुसार गौरव पनवेलकर मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास बिटोली येथे जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते। मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला। बुधवारी सकाळी पेंढरी गावाजवळ त्यांची कार संशयास्पद अवस्थेत आढळून आली। याबाबत तात्काळ पारशिवनी पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेहाची ओळख गौरव पनवेलकर अशी पटवली। प्राथमिक माहितीनुसार त्यांनी विष प्राशन केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविलाय। सायंकाळी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ही आत्महत्या आहे की यामागे नेमकी कोणती कारण याचा तपास पोलीस करीत असून परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे।